प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने धन्य झालेल्या नाशिक नगरीची मंत्रभूमी कडून यंत्रभूमीकडे वाटचाल झाली आहे। तसेच नाशिककरांची खवय्येगिरी म्हणून अशी एक नवीन ओळख तयार झाली। नाशिककर आपल्या आवडत्या खवय्येगिरीसाठी नेहमीच आतुर असतात। हीच गरज ओळखून बाजीराव त्र्यंबकराव निमसे, सुनील त्र्यंबकराव निमसे, अखिल विजयराव निमसे, अनिरुद्ध निमसे, अनिकेत निमसे यांनी हॉटेल पवित्रमची निर्मिती केली आहे। शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी अशोकराव निमसे मार्ग, नांदूर नाका, जत्रा हॉटेल रोड, कॅनलजवळ नाशिक येथे झालेल्या हॉटेल पवित्रचा उद्घाटन सोहळा मोठ्या धार्मिक आणि उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला। परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या शुभ हस्ते हॉटेल पवित्रमचे उद्घाटन संपन्न झाले। हॉटेल पवित्रम हे पूर्णतः शाकाहारी असून या ठिकाणी महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि इटालियन पदार्थ खवय्यांसाठी मिळणार आहेत। खरे तर पुणे शहरानंतर नाशिकची ओळख ही लज्जतदार मिसळसाठी प्रसिद्ध आहे। म्हणून हॉटेल पवित्रम येथे किफायतशीर दरात आवडती मिसळ खवय्यांसाठी उपलब्ध आहे। नाशिककरांनी हॉटेल पवित्रमला एकदा नक्की भेट द्यावी। अतिशय निसर्गरम्य वातावरणात आणि संपूर्ण कुटुंबासाठी निर्धास्त आणि अगत्यशीर कर्मचारी वृंद अशा अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या हॉटेल पवित्रम एकदा नक्की भेट द्या। तसेच वाढदिवस, गेट टुगेदर, सेवानिवृत्ती कार्यक्रम, लग्न समारंभ यासह इतर छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी तसेच सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रमांसाठी या ठिकाणी योग्य ती सोय असून एकदा याचा अनुभव नक्की घ्या। सदर उद्घाटन सोहळ्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह निमसे परिवार आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार नाशिककर, आज खास तुमच्यासाठी आज हॉटेल पवित्रम प्युअर वेजचं इनॉग्रेशन झालेलं आहे। सो प्लीज डू विजिट अस आणि इथे सगळ्या प्रकारचे क्युझिन, ऑल टाइप ऑफ क्युझिन यू विल गेट हियर, इंडियन, इटालियन, चायनीज अँड ऑल्सो मिसळ इज देअर। सो प्लीज डू विजिट अस। थँक्यू। मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या माझ्या दोन्ही भावांना धन्यवाद देईन। याचं कारण आहे, आज शेतकरी राजा खरोखर मेटाकुटीस आलेला आहे आणि माझ्या मावशीचं आणि काकाचं स्वप्न त्यांनी निश्चितपणे साकार केलं आणि शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन आणि आजचा एक भव्य दिव्य म्हणजे हॉटेल पवित्रम या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी सज्ज केलेलं आहे। आणि मला सुद्धा सातत्याने सांगतात की भाऊ तुम्ही सुद्धा आंबराईमध्ये आपल्या वासाडी गावात तुम्ही हॉटेल तयार करा। मी या ठिकाणी माझ्या या बंधू सुनील भाऊ निमसे आणि बाजीराव पाटील निमसे या दोघांना का धन्यवाद देईन की खऱ्या अर्थानं या नांदूर गावामध्ये किंवा या पंचक्रोशीत त्यांच्या द्राक्ष बागाच्या बाबतीमध्ये खरोखर दबदबा होता। इतकंच नव्हे, नाशिक सहकारी साखर कारखान्यामध्ये सुद्धा चेअरमन पदाचा एक धुरा या कुटुंबाने सांभाळलेला आहे। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या सर्वच गोष्टी त्यांच्या घराण्यामध्ये वकील सुद्धा आहेत। असं असताना कुठंतरी एक वेगळं आगळं करावं असा उद्देश त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि कुटुंबामध्ये मुलं सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी काम करतात आणि याचा खरोखर मला एक आनंद वाटतो। इतकंच नाही तर मी ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करीन का कुठंतरी शेतीमध्ये आपण जे डबघाईस असतो हे सगळं विसरून आणि आपण जर नव्याने कुठल्या तरी क्षेत्रामध्ये गेलो तर आपल्या वाडवडिलांनी जी प्रॉपर्टी जमा केलेली ती निश्चितपणे अशीच राहील। हा आदर्श आज या ठिकाणी मी माझे बंधू सुनील भाऊ निमसे आणि बाजीराव निमसे यांचा सर्वांनी घ्यावं अशी एक नाशिक जिल्ह्याचा एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने विनंती करतो। आणि इतकंच नव्हे, संत निवृत्तीनाथ जीर्णोद्धार समितीचा एक सदस्य या नात्यानं मी या दोघांनाही बिन बलदंड उदंड लाभो असं आई तुळजाभवानीच्या चरणी आणि माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि हे हॉटेलच्या अनेक शाखा तयार। नाशिक स्टार न्यूज साठी विजय खंडागळे, नाशिक।